फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. तू महेशला बाप मानलं असलंस तरी मी तुझी आत्या नाहीये. माझ्याशी नातं जोडायचा प्रयत्न करू नकोस, मला आवडत नाही. त्या मुलीला इथे ठेवून घेण्यासाठी मी दीदीचं मन वळवू शकलो. दॅट वॉज ग्रेट. तुमच्यात मला माझे वडील दिसतात. जान्हवीसारखं मलाही तुम्हाला पप्पा म्हणून हाक मारावीशी वाटते. मी तुम्हाला पप्पा म्हणू? फक्त एकदा. महेश, अरे काय गे मुली, काय म्हणालीस तू आता? दीदी, अगं काही गैर बोलली नाहीये ती. आपलं घर, आपण सगळे तिला फार आवडतो असं सांगत होती ती. आणि मला बघून तिला तिच्या पप्पांची आठवण आली असं म्हणाली. काय गे, तुझी हिम्मत कशी झाली याला पप्पा म्हणायची? तुझ्याकडे काही पुरावा आहे हा बाप आहे तुझा म्हणून? मी आपलं सहजच म्हणाले आत्या. काय म्हणालीस? आत्या? मला आत्या वगैरे म्हणायची गरज नाहीये. काही नातं नाहीये माझं तुझं. दीदी, अगं काय बोलतेस तू? आधीच तिची बिचारीची स्मृती गेली आहे. तिच्या माणसांपासून लांब फेकली गेली आहे. अगं अशाच जर तिनं मला आपलेपणानं पप्पा म्हटलं तर काय बिघडते दीदी? महेश, ही साधी गोष्ट नाहीये. हिने जान्हवीचा जीव वाचवलाय खरंय, पण म्हणून जान्हवीची जागा घ्यायचा प्रयत्न केला ना हिने, तर मी खपवून घेणार नाही, सांगून ठेवते तुला. नाही, माझा तसा काहीही हेतू नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माफ करा. इट्स ओके बेटा. हे बघ, तू काहीही चुकीचं बोलली नाहीयेस. शैलू,
मला इथे ठेवून घेण्यासाठी मी दीदीचं मन वळवू शकलो. दॅट वॉज ग्रेट. काय गे, तुझी हिंमत कशी झाली याला पप्पा म्हणायची? तुझ्याकडे काही पुरावा आहे हा बाप आहे तुझा म्हणून? तू काहीही चुकीचं बोलली नाहीयेस. शैलू, शैलेशा रडू नकोस. हे बघ मी काय म्हणते, प्लीज मला तुमची कोरडी सहानुभूती नकोय आणि मला कोणीही काही सांगायला येऊ नका. तुम्ही जा इथून. मला जरा एकटीला राहू द्या. काय बोलतेस तू हे शैलू? हा, आपलं नातं विसरलीस तू? पूर्वी कधी अशा भाषेत बोलली नव्हतीस माझ्याशी. कारण पूर्वी आपल्या घरात असं काही घडलंही नव्हतं. तुला काय म्हणायचंय माझ्या लक्षात येते. मला माहिती आहे कुठल्याही स्वाभिमानी बाईला ही गोष्ट आवडणार नाही की तिच्या समोर तिच्या नवऱ्याला एखादी परकी मुलगी पापा म्हणून हाक मारते. नाही, फक्त तसंच नाहीये. एरवी एखाद्या परक्या मुलीला सुद्धा मी आपलं मानून पोटाशी धरलं असतं. पण हिच्या बाबतीतली गोष्ट वेगळी आहे. वेगळी म्हणजे? तुम्हाला माहित नाही? तुम्ही आणि तुमच्या भावानी आजपर्यंत माझ्यापासून काय काय लपवलेत देवच जाणे. नाही, आता तुम्हीच मला सांगा की ही मुलगी कोण आहे आणि हिने ह्यांना पप्पा म्हणून का हाक मारली? काय सुचवायचंय तुला? माझ्यापासून काहीच लपवण्याचा उपयोग नाहीये. फोटो पाहिलाय मी. कोणाचा फोटो आहे तो? त्या फोटोमधल्या बाईमध्ये आणि या परक्या मुलीत एवढं साम्य कसं? कोणाचा फोटो आहे? तो फोटो भारतीचा आहे. कोण भारती? महेशची पहिली बायको. महेशची पहिली बायको. महेशची पहिली बायको. हे बघ शैलजा, मी तुला तो फोटो दाखवला नव्हता याचं कारण तुला असुरक्षित वाटेल अशी भीती वाटायची मला. शैलजा, शैलू, शांतपणे विचार कर. ही मुलगी गुजरातहून आली आहे. गुजरातहून. तिचा आणि भारतीचा काहीही संबंध नाही. ती भारतीसारखी दिसते हा निव्वळ योगायोग असू शकतो. हे बघ, भलत्या सलत्या शंका मनात आणून तुझ्या आयुष्यात आणि संसारात वादळ निर्माण करू नकोस. हा विषय डोक्यातून कायमचा काढून टाक. हां, आणि कुणाजवळही बोलायचं नाही.
हॅलो. अरे नचिदा, तू घरीच आहेस? तू आता घरच्या फोनवरच फोन केलास ना? अरे मी तुला सेलवर ट्राय करत होते पण लागलाच नाही, म्हणून म्हटलं लँडलाईनवर चान्स घेऊया. आज काय तुला पेशंट्सनी सुट्टी दिली? मीच घेतली. अगं मला ॲम्नेशियावरची काही पुस्तकं रेफर करायची होती. अनामिकाची ट्रीटमेंट करण्यासाठी मला काही वेगळ्या थेरपीज ट्राय करायच्या आहेत. अनामिका? ओ राईट राईट राईट, तू तिला स्पेशल नाव दिलंयस नाही का? कम ऑन प्लीज डोंट स्टार्ट टॉकिंग लाईक दिस अगेन. ओके ओके ओके, तुला आवडत नसेल तर नाही बोलणार. पण नचिदा, तुझ्या या स्पेशल केसमध्ये मी तुझी मदत करू शकते आणि तेच सांगायला मी तुला फोन केलाय. काय सांगतेस? जान्हवीसारखं मलाही तुम्हाला पप्पा म्हणून हाक मारावीशी वाटते. ए गुड आयडिया जान्हवी. थँक्स यार. थँक्स जानू. थँक्स. You're most welcome. Bye. Dad. Dad, Dad, Dad. मला आणि नचिदाला एक खूप छान आयडिया सुचली. अनामिका म्हणजे ती मुलगी आहे ना, तिची केस सॉल्व्ह करण्यासाठी. अच्छा, काय आयडिया सांग मला. डॅड, ती तुम्हाला पापा बोलली होती ना, त्यावरून आपण तिच्या भूतकाळाबद्दल माहिती काढू शकतो. म्हणजे तिचे डॅड कोण आहेत हे तिला आठवलं तर. जानू, आय थिंक यू आर राईट. आपल्याला काहीही करून तिच्या वडिलांबद्दल माहिती मिळवायला पाहिजे. दीदी, दीदी मला एक गोष्ट कळत नाहीये, तिच्या ट्रीटमेंटला तुझा एवढा विरोध काय? ती भारतीसारखी दिसते, हा काय तिचा दोष आहे का? आणि तूच म्हणाली होतीस ना ग की जगात एका चेहऱ्याची 6 माणसं असतात म्हणून. अरे हो राजा, म्हणाले होते. मग कबूल आहे मला, मी म्हणाले होते तसं. पण ही मुलगी दीदी, तुला नक्की काय म्हणायचंय? माझं असं प्रश्न माझ्या आवडीनिवडीचा नाहीच आहे. शैलजाने भारतीचा फोटो बघितलाय. काय? दोघं माझ्याकडे बघून काय बोलतायत? असं कोणतं रहस्य आहे जे हे बहीण भाऊ माझ्यापासून लपवत आहेत? म्हणूनच म्हणते अजूनही सावध हो. हा योगायोग काय असा जुळून आलेला नाहीये. ती मुलगी घरात आल्यापासून आपल्या घरातलं वातावरण कसं बदललंय बघतोस ना तू. त्यातून भरीच भर म्हणून शैलजाच्या हाती तो फोटो लागला. बघ, पण हे कसं शक्य आहे? भारतीचा फोटो तर मी हॅलो. हॅलो अंकल. हाय यंग मॅन, हाऊ आर यू? आय एम फाईन. तुमची परमिशन असेल तर पेशंटला भेटू माझ्या. तिला कशाला भेटायचं आहे? काय हरकत आहे दीदी? अगं त्याची पेशंट आहे ती. त्याच्या प्रयत्नानं समजा तिला मागचं आठवायला लागलं तर तिला आपण तिच्या घरी पाठवू शकतो. नचिकेत, ती जान्हवीच्या रूम मध्ये जा तू.
ओके. लेट्स प्ले अ गेम. मी तुला एक शब्द सांगतो, तू त्याच्याशी संबंधित दुसरा शब्द सांगायचास. आपण फार विचार करायचा नाहीस, जे सुचेल ते बोल. नाही, तुझ्या मनात अगदी सहजपणे जे येईल ते सांग. ओके. तू एक गोष्ट लक्षात ठेव दीदी, कुठल्याही परिस्थितीत त्या मुलीची ट्रीटमेंट थांबणार नाही. नाव क्लोज युअर आईज. कम ऑन, डोळे बंद कर. भारती, भारती, खूप आठवण येते ग मला तुझी. तुला वाटलं असेल की मधल्या काळात मी तुला विसरून गेलो, पण नाही ग. खरंच सांगतो, तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस नाही गेला. खरंच. ओके, सुरू करूया. प्रकाश. चंद्र. रंग. काळा. फूल. रातराणी. फळ. बिया. कापड. सफेद. दिवस. गोंगाट. रात्र. शांतता. झोप. मृत्यू. बालपण. आनंद. आई. गोष्ट. ही ही मुलगी हुबेहूब तुझ्यासारखी दिसते ग. फार वाईट अवस्था आहे तिची. माझं एक मन मला म्हणतं की हिचं आणि माझं काहीतरी नातं आहे. आपली मुलगी समजून हिला इथेच ठेवून घ्यावी आपल्या घरात. पण दुसरं मन लगेच म्हणतं की नाही, हिला तिच्या माणसात जायला हवं. आपली माणसं हिला मिळायला हवी. भारती, आठवतं तुला, तू नेहमी म्हणायचीस की तू केलेली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते. आता तर तू देवाकडेच आहेस ना भारत. तेव्हा तू या मुलीच्या सुखाकरता देवाला प्रार्थना करशील का ग? प्लीज. तू तर खूप हुशार मुलगी आहेस. खेळ आवडला? Shall we continue? Okay. पप्पा. बा शांत हो बाबा, शांत हो. त्या गर्दीत एक लहान मुलगी आहे.
बावरलेली तिच्या नजरेत भांबावणे पण आहे. जणू जणू गर्दीचा लोट तिच्या अंगावरती येतोय.